नमस्कार, मी आशुतोष टिळक या आठवड्याच्या आर्थिक बातम्यांसह तुमच्यासमोर हजर झालो आहे. या आठवड्याची सगळ्यात मोठी बातमी होती की आय टी सीने त्यांच्या हॉटेल बिझनेसला डीमर्ज करण्याचा प्लॅन आखला. मार्केटच्या अंदाजापेक्षा थोडं बाहेर जाऊन आय टी सी 40% हिस्सा हा स्वतःकडे ठेवून बाकीच्या 60% हिस्सा हा त्यांच्या इतर शेअर होल्डरना प्रमाणात वाटून टाकणार आहे. आय टी सीला त्यांच्या हॉटेल बिझनेसमधून टोटल इन्कमचा 5% मिळतो, परंतु आय टी सीला त्यांच्या हॉटेल बिझनेसवर 20%चा कॅपिटल एक्सपेंडिचर करावा लागतो. यानंतर 40% एंटिटी ॲज अ प्रमोटर म्हणून आय टी सी ही त्या हॉटेल बिझनेसमध्ये असेल. आय टी सीच्या स्टेटमेंटनुसार, आय टी सीच्या कॉन्फरन्स कॉलनुसार त्यांना रॉयल्टीची काही मदत मिळणं अपेक्षित आहे. रॉयल्टीचं पेमेंट त्या बिझनेसकडून मिळणं अपेक्षित आहे आणि याच्या पुढेही ते त्यांचा कॅपिटल एक्सपेंडिचर करत राहतील असं कॉन्फरन्स कॉलवरून स्पष्ट दिसतं आहे. या आठवड्यातली दुसरी मोठी न्यूज होती की महिंद्रा अँड महिंद्रा कार बनवणाऱ्या आणि ट्रॅक्टरमध्ये मोठं नाव असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समूहाने 3.53% हिस्सा हा आर बी एल बँकेमध्ये खरेदी केला आहे 417 करोडसाठी. ही बातमी आल्यानंतर महिंद्रा अँड महिंद्राचा शेअर 60% पडला. मला इथे नमूद करावं असं वाटतं की कुठल्याही कंपनीला, कुठल्याही संस्थेला किंवा कुठल्याही व्यक्तीला जर कुठल्याही बँकेमध्ये 5%पेक्षा जास्तीचा हिस्सा घ्यायचा असेल तर आर बी आयची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. महिंद्रा समूहाने हे स्पष्ट केलं आहे की त्यांचा इरादा हा या बँकेमध्ये 9.99% इतका हिस्सा खरेदी करणं असा आहे. महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समूह हा त्यांच्या मुख्य व्यवसायामुळे अनेक साऱ्या क्षेत्रामध्ये आधीच कार्यरत आहे आणि त्यांची एन बी एफ सी कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स ही आधीच अस्तित्वात आहे. आनंद महिंद्रांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये उदय कोटक यांना बँक चालू करण्यासाठी पैसा दिला होता, ज्यामुळे त्याचं नाव आजही उदय कोटक यांच्या बँकेचं नाव हे आजही कोटक महिंद्रा बँक असं आहे. कोटक महिंद्रा बँकेमधल्या हिस्साच्या बाहेरून हा महिंद्रा अँड महिंद्राचा जो हिस्सा आहे हा त्याच्या बाहेर असणार आहे. त्याचा आणि याचा काही संबंध नाही असं M&Mने स्पष्ट केलेलं आहे. या आठवड्याची अजून एक मोठी जागतिक बातमी होती की US फेडरल रिझर्व्हनी त्यांच्या अंदाजानुसार त्यांच्या पॉलिसी रेटला 25 बेसिस पॉईंटने म्हणजे 0.5% वाढवलं आहे. याच्यानंतरही यामुळे अमेरिकेचे व्याजदर हे मागच्या 22 वर्षामध्ये सर्वाधिक म्हणजे 5.5%वर पोहोचले आहेत आणि यानंतरही अमेरिकेच्या GDP, अमेरिकेची आर्थिक व्यवस्था ही 2.4% इतक्या गतीने वाढली. 2%च्या अंदाजापेक्षा हे जास्त होतं आणि जेरोम पॉवेल यांच्या स्टेटमेंटनंतर त्यांना कॉन्फरन्स मध्ये ज्याप्रमाणे विचारण्यात आलं की तुमचा अंदाज खरंच मंदीविषयी काय आहे, त्यांच्या स्टेटमेंटनंतर असं लक्षात आलं की फेडरल रिझर्व्हला अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये कुठेही मंदीची शक्यता नाही आहे. त्यामुळे अमेरिकेचे शेअर बाजारमध्ये वाढ दिसून आली. फेडरल रिझर्व्हच्या आणखीन एका अंदाजानंतर की 2025मध्ये त्यांचं अर्थव्यवस्थेचं जे टार्गेट आहे, जे इन्फ्लेशनचं टार्गेट आहे ते 2%वर पोहोचेल. आत्ता या वेळेला महागाई ही 3% इतकी आहे आणि आजपासून ते 2025पर्यंत अमेरिकेमध्ये महागाई ही 2%पर्यंत येईल असा अंदाज आहे. भारतामध्ये T+1 ट्रेडिंग सायकलच्या सक्सेसफुली इम्प्लिमेंटेशन नंतर आता सेबी स्पॉन्टॅनियस सेटलमेंटला अचीव करण्यासाठी प्रयत्नरत आहे आणि सेबीने हे अगदी स्पष्ट केलं आहे की भारतामध्ये असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि UPI पेमेंटच्या सक्सेसमध्ये, त्याच्या यशस्वीत उपयोगामुळे भारतामध्ये स्पॉन्टॅनियस म्हणजे त्याच दिवशी, ज्या दिवशी शेअर विकले जातील त्याच दिवशी अकाउंटमध्ये, विकणाऱ्यांच्या अकाउंटमध्ये त्याचे पैसे येतील. हे भारतामधल्या तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे हे शक्य आहे आणि त्यासाठी UPIचा वापर करण्यासाठी सेबी विचार करते आहे. डिलिस्टिंगची प्रक्रिया साधी आणि सरळ करण्यासाठी देखील सेबी प्रयत्नरत आहे आणि त्या संदर्भातही अनेक साऱ्या स्टेक होल्डर जे त्याच्या संदर्भात भागीदार आहेत त्यांच्याशी सेबी बोलणी करते आहे. आत्ताच्या प्रक्रियेमध्ये कुठलीही कंपनीला डिलिस्ट जर करायचं असेल तर त्यासाठी बुक बिल्डिंग ऑफर होते आणि ज्याच्यामध्ये काही जण या प्रक्रियेचा फायदा उचलून असलेली एक किंमत ही एका ठराविक पेक्षा जास्त करतात. यामध्ये काही कंपन्यांना त्यांनी
अंदाजित केलेल्या रकमेपेक्षा जास्तची रक्कम त्यांना द्यावी लागणं आणि यामध्ये काही कंपन्यांचा आर्थिक ताळेबंद खराब होणं यासारख्या वाईट गोष्टी दिसून आल्यानंतर सेबीचं हे एक पाऊल हे एक मोठं म्हणवलं जात आहे. सेबीच्या बाबतीमधली अजून एक बातमी म्हणजे कॉन्फिडेन्शियल फायलिंगला सेबी परमिशन द्यायला तयार आहे. भारताच्या बाहेरच्या बाजारांमध्ये कॉन्फिडेन्शियल फायलिंग ही मोठ्या प्रमाणावर उपयोगाला आणली जाते. याचा फायदा अनेक साऱ्या कंपन्यांना असा होईल की जर काही कारणासाठी सेबीकडे गेलेला IPOचा प्रस्ताव, प्राथमिक समभाग विक्रीचा प्रस्ताव जर नाकारला गेला तर त्या कंपन्यांविषयी असलेलं एक प्रतिमा ही खराब न होता कंपन्यांना पुढच्या वेळेला अधिक चांगल्या तऱ्हेने, अधिक चांगल्या इमेजसह, त्यांच्या अधिक चांगल्या प्रतिमेसह प्राथमिक समभाग विक्रीला सामोरं जाता येईल आणि त्याचा कुठलाही वाईट प्रभाव त्या कंपन्यांच्या प्राथमिक समभाग विक्रीवर होणार नाही. इन्कम टॅक्स भरण्याची शेवटची तारीख, इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ही जवळ आली असल्यामुळे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या अनेक साऱ्या बातम्या याच्याशी संदर्भात होत्या. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने अनेक साऱ्या सॅलरीड एम्प्लॉईजना नोटिसेस पाठवायला सुरुवात केली आहे. 1,00,000 नोटीस, भारताच्या इतिहासातला आजवरचा एक सगळ्यात मोठा आकडा, ज्यांची स्क्रुटिनी चालू झाली आहे आणि यातल्या अनेकांना त्यांच्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये असलेल्या काही त्रुटींमुळे ज्या मोठ्या प्रमाणावर रिअल इस्टेट इन्कम किंवा सॅलरी इन्कम किंवा हाऊस रेंटच्या बाबतीमध्ये गोष्टींसाठी हे स्क्रुटिनी सुरू झालेली आहे. तंत्रज्ञानातल्या प्रगतीचा फायदा घेऊन ॲसेसर आणि ॲसेसी या दोघांसाठी असलेल्या गोष्टी बघून भाडेधारक आणि भाड्याने घर देणारी अशा दोघांच्या ITRचा सखोल अभ्यास करून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या हे लक्षात आलं की अनेक सारी लोक ही कारण नसताना काही गोष्टींचा गैरफायदा घेतात आणि त्यांच्यामुळे अधिक अभ्यास करून या नोटिसेस पाठवण्यात आल्याचं इन्कम टॅक्स विभागाने स्पष्ट केलं आहे. याचबरोबर मोठ्या प्रमाणावर नोटिसेस या अशा लोकांनाही पाठवण्यात आल्या आहेत ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड आहेत आणि त्यामुळे यांना मोठ्या प्रमाणावर स्क्रुटिनीला सामोरं जावं लागत आहे. DGCAने गो फर्स्ट एअरलाईनला ऑपरेशन सुरू करायला परवानगी दिलेली आहे. 22 विमानांसह बँक ऑफ बडोदा आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांनी 20% इतक्या व्याजदराने कर्ज देण्याची तयारी दाखवलेली आहे आणि हे एक खूप मोठं यश म्हणता येईल. तरी देखील इतक्या मोठ्या व्याजदरावर कर्ज देण्यातून या कंपनीच्या भवितव्याबाबत बँकांना असलेला अविश्वास किंवा यांच्या यशाची खात्री नसणं हे दिसून येतं आहे. 3 मेपासून गो फर्स्ट एअरलाईन्सने त्यांच्या सेवा बंद केल्या होत्या आणि भारताच्या इन्सॉल्वन्सी इतिहासातली ही अशी पहिली केस आहे ज्यांनी स्वतःहून त्यांचं नाव इन्सॉल्वन्सी अँड बँक्रप्सी कोडकडे अप्लाय केलं होतं. याचा मोठ्या प्रमाणावर विमानं भाड्याने देणाऱ्या कंपन्यांनी विरोध केला होता आणि त्यांची विमानं ताब्यात घेण्याची प्रक्रिया चालू केली होती. मोठ्या कायदेशीर लढ्यानंतर हे सुरुवात झालेलं एक मोठं यश आहे. याच्या आधी बँक्रप्सीकडे गेलेल्या कुठल्याही एअरलाईन्सचं परत विमान उड्डाण होणं ही मोठी गोष्ट होती जी आता पहिल्यांदा भारतामध्ये दिसून येते आहे. या काळातली अजून एक मोठी न्यूज टाटा मोटर्सकडून आली. कॅपिटल रिडक्शन प्लॅन अंतर्गत टाटा मोटर्स त्यांच्या टाटा मोटर्स DVRचे शेअर हे टाटा मोटर्समध्ये परावर्तित करते आहे. प्रत्येक भागधारक ज्यांच्याकडे 10 टाटा मोटर्स DVRचे शेअर आहेत त्यांना 7 टाटा मोटर्सचे शेअर मिळतील, ज्यामुळे टाटा मोटर्सचं भांडवल 4.20% घटेल, जे मोठ्या प्रमाणावर सर्व शेअर होल्डरसाठी, सर्व भागधारकांसाठी प्रॉफिटेबल आहे, त्यांना फायदा मिळवून देणारं आहे असं कंपनीचं म्हणणं आहे. 31 जुलै 2023 ही फायनल डेट असेल ITR फायलिंग करण्यासाठी. कुठल्याही प्रकारचं एक्सटेन्शन देण्याचा विचार इन्कम टॅक्स डिपार्टमेंट करत नाही आहे. एक्सटेन्शन हे फक्त फ्लड अफेक्टेड एरियामध्येच, ज्याच्यामध्ये ओरिसा असेल किंवा हिमाचल प्रदेश असेल, गुजरात असेल, उत्तराखंड असेल, हरियाणा असेल, या भागांसाठी मागितल्यास एक्सटेन्शन मिळू शकतं असं इन्कम टॅक्स विभागाने जाहीर केलेलं आहे. या आठवड्याची अजून एक मोठी न्यूज होती L&T. 3,33,33,333 शेअर, 3,000 रुपये पर शेअरच्या भावाने L&T त्यांच्या भागधारकाकडून खरेदी करेल आणि त्याचबरोबरच कंपनीने 6 रुपये प्रति शेअरचा डिव्हिडंड देखील त्यांच्या सगळ्या शेअर होल्डरसाठी जाहीर केलेला आहे.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या डीमर्जर नंतर रिलायन्ससाठी अजून एक मोठी बातमी आली, ज्या वेळेला ब्लॅकरॉक जागतिक ॲसेट मॅनेजमेंटच्या बाजारामधला एक मोठा कंपनी, एक मोठा ॲसेट मॅनेजर भारतामध्ये पुन्हा प्रवेश करण्याच्या प्लॅनिंगमध्ये आहे. 2018मध्येच त्यांचा बिझनेस त्यांनी विकला होता आणि 5 वर्षांच्या थांब्यानंतर ही कंपनी रिलायन्स जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस बरोबर भारतामध्ये प्रवेश करण्याच्याच तयारीत आहे. याचा अर्थ रिलायन्स जिओ या ब्रँडच्या अंतर्गत लवकरच तुम्हाला म्युच्युअल फंडही खरेदी करता येणार आहेत. ब्लॅकरॉक आणि रिलायन्स जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस यांनी याकरता 50-50% भागीदारीमध्ये $300 मिलियन फंड उभा केला आहे, ज्याच्यामधून ते टेक इनेबल्ड अफोर्डेबल प्लॅटफॉर्मची उभारणी करतील, ज्यामार्फत देशभरामध्ये या दोन्ही कंपन्यांना हा म्युच्युअल फंड विकणं सहज शक्य होईल. या आठवड्याची अजून एक मोठी बातमी ओला, उबर, स्विगी आणि झोमॅटोमध्ये काम करणाऱ्या अनेकांसाठी आली, ज्यामध्ये गिग इकॉनॉमीमध्ये काम करणाऱ्या म्हणजे ओला, उबर, झोमॅटो, स्विगीमध्ये काम करणाऱ्या राजस्थानमधल्या लोकांसाठी राजस्थान सरकारने नवीन इन्कम गॅरंटी स्कीम आणली आहे, ज्यामध्ये इथे काम करणाऱ्या लोकांसाठी त्या कंपन्यांना एक फंड बनवावा लागेल, ज्या अंतर्गत विक्री होणाऱ्या संस्थांमध्ये 2% सरचार्ज लावून येणारी रक्कम ही या फंडामध्ये टाकली जाईल आणि त्यामधून त्यांच्याकडे काम करणाऱ्या या गिग इकॉनॉमीच्या सगळ्यांना त्यांच्या भवितव्यासाठी ही एका अर्थाने फ्युचर गॅरंटी स्कीम चालू केलेली आहे आणि हे करणारं राजस्थान या देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. याचबरोबर हेही लक्षात घ्यावं लागेल की राजस्थानमध्ये या वर्षाच्या अंताला, या वर्षाच्या अखेरीला निवडणुका येत आहेत. याकडे राजस्थान सरकारचं निवडणुकांच्यासाठी उचललेलं एक पाऊल या दृष्टीने अनेक जण बघत आहेत. अंदाजे 4 लाख गिग वर्कर्स याच्यामध्ये त्यांना त्याच्यात बेनिफिट मिळण्याचा अंदाज आहे. भारतीय शेअर बाजारातला सगळ्यात मोठा संस्थात्मक गुंतवणूकदार LICनी 87 कंपन्यांमधला त्यांचा 25,900 करोडचा हिस्सा विकला आहे. LICनी त्यांचे शेअर्स रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्तान युनिलिव्हर, L&T, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती सुझुकी, ब्रिटानिया, बजाज ऑटो, नेस्ले, NTPC, टायटन, पॉवर ग्रिड, HDFC बँक, JSW स्टील, NMDC या कंपन्यांमधले शेअर्स विकले आहेत. याबरोबर हेही लक्षात घ्यावं लागेल की LICची संपूर्ण गुंतवणूक ही आत्ता 46 लाख करोड इतकी आहे आणि त्यातला एक हिस्सा हा 25,900 करोड हा यावेळेला LICनी विकला आहे. फ्रँकलिन टेम्पल्टन सारखे प्रकार थांबवण्यासाठी सेबीने CDMDF कॉर्पोरेट डेट मार्केट डेव्हलपमेंट फंड नावाची एक व्यवस्था तयार केली आहे, ज्यामध्ये जर कुठल्याही म्युच्युअल फंडाला मोठ्या प्रमाणावर रिडम्शन्स ज्या मिळायला लागल्या आणि त्यांची अर्थव्यवस्था, त्यांची व्यवस्था जर तेवढी नसेल, तर ह्या मेकॅनिझममधून हे पैसे, हे रिडम्शनचे पैसे दिले जातील. CDMDF ही व्यवस्था मोठ्या प्रमाणावर ज्यावेळेला रिडम्शन्स मिळायला लागतील त्यावेळेला या म्युच्युअल फंडाकडून, या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीकडून त्यांच्या सिक्युरिटीज खरेदी करेल आणि ज्यांना रिडम्शन करायचं आहे त्यांचे पैसे दिले जातील आणि यामुळे कॉर्पोरेट डेट मार्केटमधला विश्वास हा टिकून राहील. इतर वेळेला हा म्युच्युअल फंड लिक्विड सिक्युरिटीज जसे की ॲग्रीड अँड गॅरंटीड कॉर्पोरेट डेट फंड हॅव्हिंग लेस दॅन 7 days मॅच्युरिटी असे कुठलेही सिक्युरिटीज ज्या गॅरंटीड आहेत, सरकारी कर्ज रोखे किंवा कॉर्पोरेट कर्ज रोखे जे गॅरंटीड आहेत, ज्यांचं 7 दिवसाची किंवा त्यापेक्षा कमीची मॅच्युरिटी असेल, रेपोच्या मध्ये गुंतवणूक करेल आणि ज्या वेळेला अशी परिस्थिती उद्भवेल त्यावेळेला हा फंड कॉर्पोरेट डेट मार्केटमध्ये एका अर्थाने मेकॅनिझमचं काम करेल. देशामध्ये होणारा असमान पाऊस हा अनेक साऱ्या बिझनेसेससाठी, अनेक साऱ्या उद्योगधंद्यांसाठी काळजीचं कारण बनलेलं असताना RBIने नवीन प्रकारची स्ट्रेस टेस्ट लागू करण्याची तयारी केलेली आहे, ज्यामध्ये बँकांना हे बघावं लागेल की असमान पडणाऱ्या पावसामुळे आणि मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या पुरामुळे त्यांचे नेमके किती कर्ज ही NPA बनू शकतात आणि त्यासाठी त्या होण्यापासून रोखण्यासाठी बँकांकडे आत्ता काय सिस्टीम आहे आणि तसं जर झालं तर बँका
किती प्रमाणातली रिस्क त्यांच्या बिझनेसवर येऊ शकेल, या तऱ्हेची ही एक नवीन स्ट्रेस टेस्ट RBIने अनेक साऱ्या बँकांसाठी आणण्याची तयारी केलेली आहे. RBIचा असा अंदाज आहे की या सगळ्या असमान पडणाऱ्या पावसामुळे बँकिंग सिस्टीममध्ये नवीन टाईपचे NPA येऊ शकतात, जे क्लायमेट रिस्क NPAs म्हणून यापुढे ओळखले जातील. याचा फटका झोमॅटो आणि स्विगीसारख्या अनेक साऱ्या बिझनेसेसला देखील बसतो आहे. त्यांचे डिलिव्हरी व्हॉल्यूम्स किंवा डिलिव्हरीचा टायमिंग, ॲव्हरेज डिलिव्हरी टाईम हा वाढतो आहे आणि त्यांना त्यामुळे मोठ्या प्रमाणाच्या एक्स्ट्राच्या खर्चाला सामोरं जावं लागतं आहे. रिलायन्स रिटेलमध्ये अजून एक नवा गुंतवणूकदार येतो आहे. कतारचा सॉव्हरेन वेल्थ फंड $1 बिलियन गुंतवून 1% हिस्सा घेऊ शकतो आहे. अनेक गुंतवणूकदार आणि अनेक तज्ज्ञ याकडे प्री IPO फंड म्हणून बघता आहेत. यामध्ये IPOच्या आधीचा एक नवा गुंतवणूकदार म्हणून बघता आहेत. मागच्या काही दिवसांपूर्वी रिलायन्स रिटेलनी त्यांच्या प्रमोटरच्या शिवाय असलेल्या इतर शेअर होल्डरकडून शेअर खरेदी करण्याची तयारी केली होती आणि त्याची किंमत ही अपेक्षेपेक्षा कमी असल्यामुळे अनेक साऱ्या गुंतवणूकदारांनी यासाठी नापसंती दर्शवलेली स्पष्ट दिसत होती. केंद्र सरकार 7 इलेक्ट्रिक टू व्हीलर मेकर्सकडून ₹469 परतावा मागणार आहेत, ज्यामध्ये असं लक्षात आलं की त्यांनी काही नियमांचा भंग केला आहे. यामध्ये हिरो इलेक्ट्रिक, ओकिनावा आणि इतर अनेक सारे प्रथितयश मॅन्युफॅक्चरर्स सामील आहेत. खाद्यतेल निर्माण करणाऱ्या निर्मात्यांची शिखर संघटना सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर असोसिएशन यांनी खाद्यतेल विक्री करणाऱ्या सगळ्या दुकानदारांकडे अशी अपेक्षा केली आहे की यापुढे भारताच्या बाजारामधले खाद्यतेलाचे भाव कमी होतील. जगभरामध्ये खाद्यतेलांचे भाव घटत असताना भारतामध्ये ते भाव चढे राहणं किंवा त्यामध्ये फारसा बदल न होणं हे सणासुदीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर महागाई आणणारं आहे, ज्याचा फटका सर्वसामान्य व्यक्तीला बसू शकतो. त्यासाठी याचा पुढे फटका बसून भारतामध्ये व्याजदरवाढीचं चक्र चालू होऊ शकतं. याचा फटका सगळ्याच अर्थव्यवस्थेतल्या सगळ्यांना बसू शकतो. तसं होऊ नये म्हणून ही विनंती केली गेली आहे. अदानी उद्योग समूहाविषयी या आठवड्यामध्ये भरपूर बातम्या होत्या. अदानींचा कॉपर प्रोडक्शन युनिट जे गुजरातमधलं आहे ते मार्च 2024 पासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. यामध्ये 10 लाख टन पर इयर इतकं उत्पादन होणं अपेक्षित आहे. आणि त्याचबरोबर अदानी ग्रुप ग्रीन हायड्रोजनचा प्लांट श्रीलंकेमध्ये लावण्याची तयारी करत आहे, अशी दुसरी मोठी बातमी होती. मनरेगाचं या वर्षाचं बजेट वाढू शकतं. या वर्षीचं हे बजेट 73,000 करोड होतं, ज्यातला 56% हिस्सा हा पहिल्या 4 महिन्यातच संपलेला आहे. मागच्या वर्षी हे बजेट 90,000 करोडचं होतं. यावर्षी केंद्र सरकारची अपेक्षा होती की हे बजेट फारसं वापरलं जाणार नाही किंवा यावर्षी होणाऱ्या आर्थिक वाढीमुळे मोठ्या प्रमाणावर मनरेगाची डिमांड फारशी नसेल. परंतु हा अंदाज फोल ठरवत यावर्षी मनरेगाच्या डिमांडमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ दिसून आली आणि म्हणून मनरेगाचं बजेट यावर्षी दुप्पट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. म्युच्युअल फंडांसाठी सेबीने नवे नियम आणले आहेत. ESG आर्थिक बाबतीमधल्या काही नवीन कॅटेगरीसह नव्या जगाच्या काही नव्या नियमांसह सेबीने म्युच्युअल फंडांना ESG रेटिंगमधल्या 6 वेगवेगळ्या टाईपमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी दिलेली आहे. तर या होत्या या आठवड्याच्या बातम्या. नमस्कार. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि असंच बघत रहा वीकली व्ह्यूज बाय आशुतोष.